ओके, तर आज आपल्याला सोल्युशन चॅप्टर पाहायचं आहे. सोल्युशनचा आपण सगळा जो काही बेसिक पार्ट आहे तो आपण आज कव्हर करून घेणार आहे. ओके, बेसिक्स बिफोर सोल्युशन काय काय पाहिजे अख्ख्या चॅप्टर मध्ये आपल्याला. पहिल्यांदा बेसिक्स पाहिजे, त्यानंतर सोल्युशन म्हणजे काय पाहिजे, टाइप्स ऑफ सोल्युशन काय असतात, त्यानंतर सोल्युबिलिटी काय असते हे आपल्याला पाहिजे. कोणते कोणते फॅक्टर्स आहेत की जे सोल्युबिलिटीला अफेक्ट करतात, दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी पाहिजे. हेनरीज लॉ, वेपर प्रेशर, राऊट्स लॉ, आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन म्हणजे काय, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि व्हॅन्ट ऑफ फॅक्टर्स अलॉंग विथ डीओडी, डिग्री ऑफ डिसोसिएशन ज्याला आपण म्हणतो. हे सर्व पॉइंट्स आपल्याला पाहिजेत. परंतु आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक्स बिफोर सोल्युशन हा पॉइंट पाहणार आहे. तर काय बेसिक्स आपल्याला माहिती हवेत, तर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन टर्म्स माहिती हव्यात. काय माहिती हव्यात आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन टर्म्स वेगवेगळ्या आपल्याला माहिती असायला हव्यात, त्यांचा फॉर्म्युला. ठीक आहे, एखाद्या गोष्टीचं कॉन्सन्ट्रेशन जर मला सांगायचं असेल तर ते कसं सांगतो मी, तर त्यासाठी वेगवेगळ्या टर्म्स आहेत, त्या सर्व मला माहिती हव्यात. सर कोणत्या कोणत्या टर्म्स आहेत, फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर तुमच्याकडे आहे मोलॅरिटी. काय तुमच्याकडे, मोलॅरिटी. नेक्स्ट काय तुमच्याकडे, मोलॅलिटी. काय तुमच्याकडे, मोलॅलिटी. ठीक आहे, त्यानंतर पर्सेंटेज डब्ल्यू बाय डब्ल्यू, पर्सेंटेज वेट बाय वेट, पर्सेंटेज व्ही बाय व्ही. त्यानंतर तुमच्याकडे आहे पर्सेंटेज डब्ल्यू बाय व्ही. ठीक आहे, मोलॅरिटी, मोलॅलिटी, डब्ल्यू बाय डब्ल्यू, व्ही बाय व्ही, डब्ल्यू बाय व्ही. त्यानंतर तुमच्याकडे आहे मोल फ्रॅक्शन. काय तुमच्याकडे, मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, हे सुद्धा आपल्याला पाहिजे. हे सगळं ऑलरेडी आपलं 11च्या बेसिक चॅप्टर मध्ये, चॅप्टर नंबर 2 झालेले. हे फक्त आपण आता काय करणार आहे, याची एक रिव्हिजन करणार आहे. सगळ्याचे फक्त आपल्याला फॉर्म्युले पाहिजेत. बोर्डसाठी आपल्याला फक्त यांचे फॉर्म्युले लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला मोल फ्रॅक्शन झालं. मोल्स कसे काढायचे हे तुम्हाला माहिती हवं पहिल्यांदा. ठीक आहे, मोल्स कसे काढायचे, एकच मिनिट. नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे हे तुम्हाला माहिती हवा. एवढ्या गोष्टी बेसिक्स तुम्हाला याच्यामध्ये माहिती असायला हव्या. मोल फ्रॅक्शन झालं, त्यानंतर आपल्याकडे पाहिजे नॉर्मॅलिटी. काय पाहिजे ना आपल्याला, नॉर्मॅलिटी म्हणजे काय शिकायचं. त्यानंतर आपल्याला फॉर्मॅलिटी पण आहे, पण आपल्याला बोर्डसाठी फॉर्मॅलिटीची गरज नाही, नॉर्मॅलिटी पर्यंत आपल्याला आलं तरी सुद्धा खूप आहे. ज्यावेळेस आपण एंट्रन्सची तयारी करणार आहे, ठीक आहे, सीईटी नाही, सीईटीला फॉर्मॅलिटीवरती क्वेश्चन नाहीये. ज्यावेळेला तुम्ही जेडब्ल्यू किंवा नीटची तयारी करा त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्मॅलिटीवरती प्रश्न आलेला दिसेल. ठीक आहे, बोर्ड्समध्ये तुम्हाला एवढ्या वरती इथपर्यंतच प्रश्न विचारले जातील. बेसिक सोल्युशनचं जर काय विचारलं, बेसिक म्हणतोय मी सोल्युशनचा, तर ते प्रश्न सगळे ह्याच्यातले असतील. हे सर्व गोष्टी शिकण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ही कन्सेप्ट येणं गरजेचं आहे, नंबर ऑफ मोल्स. एखाद्या गोष्टीचे नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे. ओके, एखाद्या गोष्टीचे काय काढायचं, आपला नंबर ऑफ मोल्स आपल्याला काढायचे आहेत. पहा मग कसे काढणार तुम्ही, नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. काय नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलार मास, गिवन मास अपॉन मोलार मास, गिवन मास अपॉन, एखाद्या गोष्टीचा जर मी 1 मोल घेतला तर त्याचं जेवढं मास येतं ते असं त्याचं मोलार मास. काय असं त्याचं ते, काय असं त्याचं ते, मोलार मास, मोलार मास. ठीक आहे, ग्रॅम मास किंवा गिवन मास अपॉन मोलार. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं, त्यांनी सांगितलं फाइंड number of moles, find number of moles in 36 grams of H2O, 36 grams of H2O. किती मध्ये काढायचं तुम्हाला, नंबर ऑफ मोल्स काढायचे कशामध्ये, 36 ग्रॅम्स ऑफ H2O. H2Oच्या 36 ग्रॅम जर मी घेतला, H2O किती घेतला मी, समजा 36 ग्रॅम मी H2O घेतला, तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ मोल्स असतील हे मला काढायचं आहे. ठीक आहे, गिवन मास किती आहे मला, 36. गिवन मास किती आहे मला, 36. ठीक आहे, मग काय करणार, गिवन मास मिळाले, नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी काय लागतं, गिवन मास आणि मोलार मास. आता H2O चा मोलार मास दिले का त्यांनी, नाही दिलेलं, पण मी काढू शकतो. कसं, तर काय करणार मी, हायड्रोजनचं मास, ओके, प्लस ऑक्सिजनचा मास करणार.
एका हायड्रोजनचं मास असतं 1, 2 हायड्रोजन म्हणून मास झालं 2, H2 2. एका ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर असतो 8, त्याचा मास असतो 16. मास किती त्याचं? 16. म्हणजे टोटल मास किती झालं? 18 ग्रॅम. हे झालं ऑक्सिजनच्या एका मोलचं मास. मी जर एक मॉलिक्यूल घेतला H2O चा, तर त्याचं जेवढं काही मास असतं ते असतं माझं मोलार मास. काय असतं त्याचं? ओके, एक मॉलिक्यूल म्हणा, एक मोल H2O म्हणा, त्याचं जे मास आहे ते काय असणार माझं? मोलार मास. ते काय असणार माझं? मग कसा आन्सर काय येईल बरं? आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे? नंबर ऑफ मोल्स बोला इज इक्वल टू गिवन मास किती दिलाय तुम्हाला? 36 अपॉन 18 किती येईल बरं? 2 मोल्स. कळलं का? म्हणजे मी जर तुम्हाला म्हंटल की जाऊन काय करा, 2 मोल H2O आणा. किती मोल H2O आणा? समजा 2 मोल H2O आणा, तर तुम्ही किती H2O आणणार? तुम्ही आणणार 36 ग्राम. किती आणणार? किंवा मी तुम्हाला म्हणलं 36 ग्राम H2O आणा, म्हणजे तुम्ही किती मोल आणणार? 2 ग्राम. कारण 2 मोल म्हणजेच किती? 36 ग्राम. आणि 36 मोल म्हणजेच काय असणार मग? सॉरी, 36 ग्राम म्हणजेच काय? 2. समजलंय का? नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे कळाले? नक्की का? आता बऱ्याच वेळा ते काय करतात, तर तुम्हाला काय ग्रॅम मध्ये वेट देतात. जसं आपल्याला इथं दिलं, काय केलं त्यांनी? वेट आपल्याला ग्राम मध्ये दिलं आणि आपल्याला मोल्स मध्ये विचारलं. ते असंही करतील, मोल्स मध्ये देतील आणि ग्राम्स मध्ये विचारतील. समजा असं केलं त्यांनी की एवढे एवढे मोल्स आहेत आणि ह्याच्यामध्ये किती ग्राम H2O येतो ते मला सांगा. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर पहा, फाइंड क्वेश्चन पहा, फाइंड नंबर ऑफ फाइंड ग्रॅम मॉलिक्युलर मास, ग्रॅम मॉलिक्युलर मास present in 3 moles of H2. 3 moles of H2. जर माझ्याकडे 3 मोल H2O चे आहेत, तर माझ्याकडे किती ग्राम H2O हे मला काढायचं आहे. समजतंय? आलंय लक्षात? फॉर्म्युला काय माझा? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलार मास. गिवन मास अपॉन नंबर ऑफ मोल्स दिलेत. मोलार मास वॉटरचं मला माहिती आहे. कसं काढणार? हायड्रोजनचं 2, एका ऑक्सिजनचं 16 झालं 18. ओके, गिवन मास आहे, मोलार मास आहे, गिवन मास मला काढायचा आहे. काय करणार? गिवन मास काढायचा. हा इकडे डिवाइड, इकडे आला तर नंबर ऑफ मोल्स इनटू मोलार मास इज इक्वल टू गिवन मास इज इक्वल टू गिवन. नंबर ऑफ मोल्स किती दिलेत? 3 मोल्स इनटू मोलार मास किती आहे? 18 इज इक्वल टू काय आलं तुमचं? गिवन मास. बोला 18 इंटू 3 54 ग्रॅम. हे काय आलं तुमचं? गिवन मास. कळलं का? म्हणजे तुम्हाला ग्रॅम वेट दिलं, ग्रॅम मास दिलं, तर तुम्ही नंबर ऑफ मोल्स कडे जाऊ शकता. आणि जरी तुम्हाला नंबर ऑफ मोल्स दिलं तरी तुम्ही ग्राम वेट कडे जाऊ शकता. कसं गेलो? याला काही सोपं आहे का लक्षात ठेवायला? आहे ना, सोपी टेक्निक आहे आपल्याकडे. काय टेक्निक आहे आपल्याकडे? बोला. ऑलरेडी काढले मी हे. इथे काय माझे समजा नंबर ऑफ मोल्स काय माझ्याकडे? समजा मला नंबर ऑफ मोल्स दिलेत आणि मला त्यांनी सांगितले की ग्रॅम वेट कडे जा, ग्रॅम मास काढा. मास इन ग्रॅम. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स दिले, मला मास इन ग्रॅम काढायचे. नंबर ऑफ मोल्स दिले होते, मास इन ग्रॅम काढला. आपण काय केलं? नंबर ऑफ मोल्सला मोलार मासने मल्टिप्लाय केलं. काय केलं? मोलार मासने. म्हणजे इकडून इकडे जर यायचं असेल तर काय करणार मी? मल्टिप्लाय बाय मोलार मास. ठीक आहे. आणि मग मला समजा असं जायचं असेल, मी काय करणार? डिवायडेड बाय मोलार मास. डिवायडेड बाय काय डाऊट? काही डाऊट? नक्की. समजा नंबर ऑफ पार्टिकल काढायला लावले. काय काढायला लावले मला? समजा नंबर ऑफ पार्टिकल्स. समजा त्यांनी काय केलं, मला नंबर ऑफ मोल्स दिले ते म्हणले मला नंबर ऑफ पार्टिकल काढा. काय करा? नंबर ऑफ पार्टिकल्स काढा. मी काय करणार त्याला? मल्टिप्लाइड बाय Na. Na म्हणजे काय असतो तुमचा? ॲव्होगाड्रो नंबर.
व्हॅल्यू किती 6.022 इंटू 10⁻². समजा नंबर ऑफ पार्टिकल दिलेत आणि मला समजा नंबर ऑफ मोल्स काढायचे, काय करणार मी? केवढं सोपं आहे, समजलंय का? डिवायडेड बाय काय करणार तुम्ही? एन. आणि इकडे जाताना काय करणार? मल्टिप्लाय बाय एन करणार. काय डाऊट? समजलेलं आहे का? इथपर्यंत काय आहे जे पुन्हा सांगायचंय? नक्की कळाले? ठीक आहे, पुढे पहा. समजा नंबर ऑफ मोल्स दिलेत, मला व्हॉल्यूम काढायला लावलं. गॅसियस सबस्टन्स आहे माझा, गॅसियस नंबर ऑफ गॅस आहे माझा, ठीक आहे, गॅसचे मॉलिक्युल्स माझे, ठीक आहे, आणि मला नंबर ऑफ मोल्स दिलेत आणि मला व्हॉल्यूम ऑफ गॅस काढायला लावलं. काय काढायला लावलं? व्हॉल्यूम जर काढायला लागलं, काय काढायला लावलं? व्हॉल्यूम ऑफ गॅस. तर मी काय करणार इथे? मल्टिप्लाय करणार. कितीने? 22.4 लिटरने. कितीने मल्टिप्लाय करणार मी? समजा मला व्हॉल्यूम ऑफ गॅस दिले, एवढं गॅसचं व्हॉल्यूम आहे, त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ मोल्स आहेत त्या गॅसचे? फॉर एक्झाम्पल ते म्हणले माझ्याकडे समजा 44.8 लिटर O2 आहे. 42.4 लिटर किती आहे? कोण आहे? O2. माझ्याकडे किती मोल्स आहेत O2 चे? समजा व्हॉल्यूम दिला असेल आणि व्हॉल्यूम वरनं त्यांनी तुम्हाला समजा काय काढायला लावलं? नंबर ऑफ मोल्स काढायला लावले. काय काढायला लावलं? समजा नंबर ऑफ मोल्स काढायला लावले, तर काय करणार तुम्ही इकडे? डिवायडेड बाय 22.4. ह्याच्यामध्ये काय डाऊट? ही डायग्राम तुमची सगळ्यात बेसिक आहे. 11th 12th जर कोणता बेसिक पार्ट असेल सगळ्यात महत्वाचा, तर तो हा आहे. ठीक आहे, सगळ्या गोष्टीची सुरुवात तुमच्या इथून होते, ह्या फॉर्म्युला पासून. त्याच्यामुळे हा व्यवस्थित करायचाच. ठीक आहे, काय डाऊट? याच्यात काही डाऊट? हा लिहून घ्या बरं पटकन.